नमस्कार. आज मी आलेलो आहे चिचोंडी गावातील आव्हाड वस्ती या जिल्हा परिषदेच्या शाळेवर, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर येथे. ग्रामीण भागातील विद्यार्थी जास्तीत जास्त सरकारी नोकरींमध्ये अधिकारी का होतात याचं कारण आज तुम्हाला कळेल. आज मी या शाळेत भेट दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे शिक्षक हे डिजिटल बोर्डवर शिकवत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत डिजिटल बोर्ड पोहोचला हे पाहून खूप आनंद झाला. चला आता आपण पाहूया नेमकं हे विद्यार्थी हे कसे अभ्यास करतात, यांचं बेसिक किती चांगलं आहे, गणित यांना सोडवता येतात का, जी केचे प्रश्न येत आहेत का. चला आपण त्यांना विचारूया आणि जाणून घेऊया. तुझे पाढे किती पाठ आहेत? 25 पर्यंत. तुझे 25. तुझे 16. तुझे 20. तुझे 20. 25. 19चा पाढा म्हण. 19 19 38 19 57 19 चौक 76 19 5 55 19 सक 19 पाचचे 19 5 55 19 सक 114 19 7 133 19 60 152 19 90 171 19 2 190. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? हात वर करायचा. सांग. देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस. ओके. सांग. भारताचे पंतप्रधान कोण आहेत? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. ओके. महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी कुठली माहिती आहे? हां, गोदावरी. गोदावरी. कुठली? गोदावरी. गोदावरी. बरं. महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत? जिल्हे एक. हां, सांग तू. 36. तू कुठल्या जिल्ह्यात राहते? अहिल्यानगर. ओके, बरोबर. आता बघूया आपण हिला गुणाकार येतोय का. घे. 352 गुणिले 12. इथे मी एक खूप चांगलं ऑब्झर्व केलं आहे. सर्व विद्यार्थ्यांचे पाढे 25 पर्यंत 20 पर्यंत पाठ आहेत आणि यांचं बेसिक खूप चांगलं आहे गणिताचं, आणि यामुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थी जास्तीत जास्त अधिकारी होतात. शहरी भागातही होतात, पण ग्रामीण भागातलं प्रमाण जास्त आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. 432 भागिले 13. ही जी शाळा आहे ती वस्तीवरील शाळा आहे, म्हणजे गावापासून लांब अशी एक वस्ती आहे जिथे काही घरं आहेत आणि त्या घरांसाठी ही जिल्हा परिषदेची शाळा आहे. खूप मेहनती विद्यार्थी आहेत आणि नक्की यातून काही विद्यार्थी अधिकारी घडतील. चला आपण शिक्षकांशी बोलूया. माझे नाव रवींद्र उत्तम अकोलकर. शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आव्हाड वस्ती, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर.